महाराजांची पुण्यतिथी या निमित्तानं महाराजांचं काय कार्य होतं, महाराज कोण होते, या दोन व्यक्तींच्यामुळे आपल्याला स्पष्ट कळून येते महाराज. कारण काय कार्य ज्या अर्थी चालतं आहे त्याचं पाठीमागं कारण सिद्ध होतं महाराज. आणि आज आमच्या जीवनात अशा दोन व्यक्तींची आम्हाला भेट झाली, हेच आमचं परमभाग्य मानतो महाराज. कारण का इथं शिस्त जे आहे किंवा इथं जे काय त्यांनी जे हे केलेलं आहे अतिशय महत्त्वाचं आहे महाराज. आणि हे शिकणं अत्यंत आपल्याला गरजेचं आहे महाराज. आत्ता जी उभी आहे 5वा अध्याय 17वा श्लोक आहे आणि त्याच्यावरची उभी आहे, बुद्धिनिश्चयात्मज्ञान ब्रह्मरूपी भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. आपला शेवटचा असा टप्पा आहे महाराज आता. कारण का सगळा जो व्यवहार चालतो आपला तो अंतःकरणनिष्ठ व्यवहार चालतो महाराज. अंतःकरण चतुष्टी आपल्याला अत्यंतिक महत्त्वाचं दिलेलं आहे आणि त्याला सांभाळणं अत्यंतिक गरजेचं आहे. परमार्थ करणं म्हणजे अंतःकरणाला सांभाळणं. कारण का सगळा बंद जो आहे तो अंतःकरणावरच आहे महाराज. आणि मुक्तीचाही व्यवहार आहे तो कशावर आहे, अंतःकरणावरच आहे. अंतःकरण चतुष्टी म्हणले मन बुद्धी चित्त आणि अहंकार महाराज. भ्रांतीपासूनही हिरत आले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मरूपी घातले अरुण्या. त्या भ्रांती 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 म्हणजे तरी काय महाराज, तर आपल्या स्वरूपाची आपल्याला अनओळख असणं, यालाच काय म्हटले भ्रांती आहे. वस्तू आहे एक आणि आपण मानायला लागलो एक महाराज, यालाच काय म्हटले भ्रमभ्रांती म्हटले. आणि भ्रांती कळणे हे परमार्थातला पहिला टप्पा आहे महाराज. भ्रांती भ्रांती रूपानं जोपर्यंत कळत नाही महाराज तोपर्यंत आपण ती निवृत्त करायच्या पाठीमागे लागत नाही महाराज. आणि भ्रांती जोपर्यंत आपल्याला निवृत्त होत नाही महाराज तोपर्यंत खऱ्या स्वरूपाला आपण प्राप्त होऊ शकत नाही महाराज. रज्जूच्या ठिकाणी सर्प महाराज मुळात झालेलाच नाही महाराज. तसा स्वरूपाच्या ठिकाणी प्रपंच एक झाला होता, समोर मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. पण तुम्हाला प्रतीतीला येतो ना, प्रतीतीला येतो त्याची संगती लावण्यासाठी प्रतीतीला ज्या अर्थी येतो त्या अर्थी महाराज मध्ये भ्रम स्वीकारलेला आहे महाराज. आणि भ्रम हा महाराज लांब पात्र आहे, भ्रमाचं पाय लांब पात्र आहेत. आता त्यांनी पूर्ण आपल्याला त्या स्वरूपाच्या ठिकाणी नेऊन ठेवलं म्हणायला काय हरकत नाही. आता आपल्याला खाली यायची पाळी आली महाराज. कारण का त्याच्या पुढं जायला पाहिजे, आपल्याला जायचं महाराज. कारण का आता खाली यायचंच नाही, पुढचा टप्पा आपण काढायचा. म्हणून बुद्धिनिश्चय आत्मज्ञान म्हटले महाराज. निश्चय करणारी कोण आहे महाराज, बुद्धी आहे महाराज. त्याच्या पाठीमागे सगळा तुमचा व्यवहार व्हायला पाहिजे महाराज. त्यांनी सांगितले 3 दोष आहेत आपल्याला, मला आहे, विक्षेप आहे, आवरण दोष आहे महाराज. मल विक्षेप दोष तुम्हाला प्रयत्नाने ह्या घालवावं लागणार आहे. निष्काम कर्म झाले तर मला दोष जातो, निष्काम उपासना झाले तर विक्षेप जो जातो महाराज. आणि त्याच्यासाठी आपल्याला साधन चतुष्टी संपत्ती असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. परमार्थातली आपली सामुग्री आहे महाराज. कारण का सगळा जो परमार्थ आहे तो आपला चित्ताचा आहे. बाह्य अंगाने तुम्ही काही करा महाराज, त्याच्यासाठी तीर्थी गाढव झाला म्हटले महाराज. गुळानं दुधी भोकळा माकला, जर आत नसेल महाराज तर बाहेरल्या अंगाची सगळी विटंबना आहे महाराज. परमार्थ जो करायचा तो अंतर्मुख होऊन करायचा महाराज. आणि जेवढं आपण अंतर्मुख होईल महाराज तेवढं लवकरात लवकर आपल्या त्या स्वरूपाकडे आपण जाऊ महाराज. आणि स्वरूपाकडे जाणं हे आपल्याला अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का स्वरूपापासून आपण बाजूला झालो, काहीतरी मानालो, याचंच नाव काय ब्रह्म. ब्रह्म म्हणजे दुसरं काय नाही महाराज. आपण आहे स्वरूपानं, सच्चिदानंद स्वरूपानं आपण तेच आहोत महाराज. पण आपल्याला कळना झालंय, कोणतरी ध्यान मी अमका तमका असं मानायला लागलो महाराज, त्यालाच ब्रह्म म्हटलं. आणि त्याच्यासाठी महाराज आपल्याला या अशा संप्रदायाची आज आपल्याला अत्यंतिक गरज आहे महाराज. 2 दोष तुमची निवृत्त झाली ना, 3ऱ्या दोषासाठी सद्गुरू भेटे आपैसा महाराज. सद्गुरू तुमची साधना पूर्ण झाली ना तर सद्गुरूंची तुम्हाला सद भेट होते महाराज. आणि तिथनं झाल्यानंतर पुढचा टप्पा आहे महाराज, श्रवण मनन निधिध्यासन तत्वपदार्थ शोधन महाराज. श्रवणाच्या ह्याच्यात महाराज 3 संशय आहेत महाराज. असंभावना आणि विपरीत भावना येतात. त्याच्यात प्रमाण असंभावना आणि प्रमेय असंभावना. काय शास्त्रकार तुमचं ज्ञान मानायलाच तयार नाही.
काय शास्त्रकार अभेद मानायलाच तयार होते. सगळे शास्त्रकारांचे भेदवादी आहेत महाराज, पण भेदच हा दुःखाला कारणीभूत आहे महाराज. भेद तरी का सिद्ध होतो महाराज? त्याला स्वस्वरूपाचं अज्ञान मानले. दुजे जाऊ जाऊ घडे तो संसार भय जोडे, हे आपुले तोंडे देव बोलले महाराज. भेदात दुःख आहे महाराज, पण भेद का वाटतो महाराज? त्याला एकच कारण आहे, ते स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आणि अज्ञान निवृत्तीसाठी महाराज तुम्हाला मला पुढचा प्रवास करावा लागणार. कारण का ज्ञानानं मोक्ष का? कारण का तिथं प्रमाण संशय आहे, जो तो ज्ञानानं मोक्ष का, कर्मानं का, उपासनेनं. प्रमेय संशय म्हटले, प्रमाण संशय म्हटले महाराज. प्रमाण संशय म्हणजे प्रमाण वाक्य, वेदवाक्य. कारण का वेद त्रिकांडात्मक आहे. कर्म सांगितलेलं आहे, उपासना सांगितलेली आहे, ज्ञान सांगितलेलं आहे महाराज. कर्म का सांगितलं? तुमचा मलदोष जाण्यासाठी. निष्काम कर्म करा, मलदोष जाईल. उपासना का सांगितली? चित्तातला विक्षेप जाण्यासाठी. कारण का हे दोन दोष जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत चित्त स्थिर आणि स्वच्छ होत नाही. आणि स्थिर चित्त आणि स्वच्छ झाल्याशिवाय आत्मानंदाचं भान होणं शक्य नाही. त्याच्यासाठी त्याने एक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एक स्वच्छ पात्र ठेवा, त्याच्यात स्वच्छ पाणी होता, त्याच्यात पौर्णिमेचं चंद्रपट होता. पाणी स्वच्छ असलं, स्थिर असलं तर यथार्थ ते चंद्रबिंब त्याच्यात उमटणार. धक्का लागला, हल्लं किंवा पाणी मलिन असलं तर पाहिजे तसं दिसणार. तसं हे दोन दोष जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला आत्मानंदाचा भान होणं शक्य नाही. म्हणून पहिले हे दोन दोष निवृत्त करणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि तिथनं पुढे महाराज प्रमाण संशय जो आहे महाराज, तो वेदवाक्य काय सांगतं? कर्मानं मोक्ष नाही का? तर मोक्ष हा नित्य आहे महाराज. म्हणून प्राप्ताची प्राप्ती घडली. मोक्षासाठी तुम्हाला मिळवायची काही गरज नाही महाराज. म्हणून वृत्ती व्याप्ती आहे महाराज. वृत्ती व्याप्ती आहे. फल स्वयंसिद्ध आहे महाराज. वारा आबाळाची भिडी वाचून सूर्य येते न घडी, हा तू बाबुडी दाढी तोय न करी महाराज. वारा काय करतो महाराज? सूर्यावर ढग आलेले तेवढे बाजूला काढतो महाराज. सूर्याला उत्पन्न करत नाही महाराज. आपल्या हाताने काय करायचं? पाण्यावर शेवळ आलेलं तेवढं बाजूला काढायचं महाराज. पाणी काय उत्पन्न करायचं नाही महाराज. तसं शास्त्र काय करतं महाराज? तुमच्या अविद्येचा जो मल आहे ना तो निवृत्त करतो महाराज. आत्मा काय नवीन उत्पन्न करायचा नाही महाराज. आत्मा स्वयंसिद्ध आहे महाराज, पण तो प्रतीतीला येत नाही. म्हणून कर्मानं मोक्ष नाही. कारण का कर्मानं नसलेल्या वस्तूची प्राप्ती आहे. तिथं घटाची उत्पत्ती करावी लागते, आणि ज्याची उत्पत्ती आहे त्याचा काय नाश ठरलेला आहे. प्रागभाव आहे, प्रध्वंसाभाव आहे, अनुज्ञाभाव आहे, आणि तीन अभाव होते तिथं अत्यंत अभाव सिद्ध होतो. प्रागभाव म्हणजे प्राग अभाव, पूर्वीचा अभाव होता, घटाची उत्पत्ती घट नव्हता म्हणून उत्पत्ती केली. तसा आत्मा नव्हता म्हणून उत्पन्न केला, हा तिथं प्रागभाव सिद्ध होतो. आणि जे उपजे ते नाशी, ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश हा ठरलेला आहे. मग आत्मा देखील किंवा मोक्ष देखील उत्पत्ती विनाशवान ठरला. म्हणून आपला मोक्ष कसा आहे? नित्यसिद्ध आहे महाराज. त्रिकालात अबाधित आहे. त्रिकाल अबाध, कधी त्याचा अभाव पूर्वी होता, आता आहे, पुढे असणार. म्हणून कर्मानं मोक्ष नाही महाराज. उपासना करायला तर तुम्हाला भेदाची सिद्धी करावी लागते महाराज. उपासे उपासक उपासना, ध्येय ध्याता ज्ञान, त्रिपुटी सिद्ध होते महाराज. आणि त्रिपुटी म्हटली की ते सगळं मायेचं कार्य आहे महाराज. त्रिपुटी म्हटली की सगळं मायेचं कार्य आहे महाराज. आणि प्रत्येक त्रिपुटी जरी धावीत असली महाराज, तरी त्रिपुटी धावत असताना आबा रज्जू उपहित चैतन्य का घातलं हो? नुसतं रज्जू अधिष्ठान का घातलं नाही? रज्जू उपहित चैतन्य का घातलं महाराज? तर सामान्य दृष्टीने तुम्हाला आम्हाला रज्जू ही अधिष्ठान मानलेलं आहे महाराज. पण रज्जू देखील महाराज, जसा रज्जूवर सर्प आद्यस्थ आहे तसा स्वरूपावर रज्जू आद्यस्थच आहे. आणि एक आद्यस्थ पदार्थ दुसऱ्या आद्यस्थ पदार्थाला अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणून रज्जू उपहित चैतन्य घातले. म्हणजे सामान्य चैतन्य ज्ञान ते सबराभरीत आहे. म्हणून घटोपही चैतन्य, पटोपही चैतन्य ही का चैतन्य गाठली ती तुमच्या आमच्या डोळ्याचा विषय नाही. पण ज्या अर्थी अध्यस्त पदार्थ आहे ना, अध्यस्त पदार्थाला अधिष्ठाना वाचून सत्ता नाही. याच्यासाठी महाराज आपल्याला रज्जू सर्पाचा दृष्टांत घेऊन
पुढच्या सत्तेवर जाणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. रज्जू सर्पाचा दृष्टांत आहे तो महाराज प्रातिभाषिक आणि व्यावहारिक सत्तेतला आहे महाराज. पण आपल्याला जर जगमिथ्या ठरायचं असेल तर पारमार्थिक सत्तेवर जाऊन आपल्याला विचार करणं अत्यंतिक गरजेचं आहे. आम्ही अलीकडेच कुठंतरी महाराज विचार करतो महाराज आणि कुणाचं तरी चार शब्द ऐकायची आणि इकडनं सांगायला सुरुवात करायची. आपलं राहतं ते तसंच राहतं महाराज. आणि अंतःकरणाच्या ठिकाणी बंद राहिला तर महाराज किती जन्म तुम्ही असं घातले. शब्दज्ञानी होशी आगळा न भिनिमनी कळी काळा बोधे विन सुख स्वाळा आहे तो जिवाळा वेगळाच. म्हणून प्रत्येक ठिकाणी चैतन्याची त्यांनी का दृष्टी दिली महाराज तर चैतन्य जे आहे ना ते तुम्हा मला सामान्य या मनबुद्धीला किंवा तुमच्या आमच्या इंद्रियाचा तो विषय अहो प्रमाणाला जर विषय होत नाही, वेदाला वेदवाक्याला जर विषय होत नाही तर तुमच्या आमची इंद्रिय काय महाराज स्थूल दृष्टीला पाहणारे घटपट पाहणारे महाराज त्याला कसा विषय होणार. अति इंद्रिय आहे महाराज, अति इंद्रिय आहे महाराज. आणि मग तुम्हाला जर बुद्धीला विषय व्हायचा असेल तर महाराज शास्त्र शुद्ध अंतकरण बुद्धिवृत्ती व्हायला पाहिजे. सूक्ष्म अति सूक्ष्म म्हणून तरी तुकोबारांनी सांगितले अनुरेणुया ठोकळा म्हणजे तेवढ्या लहानात लहान तुकाच्या आकाशा म्हणजे एवढ्या लहानात देखील मी लहान आहे आणि आकाश एवढा मोठा आहे म्हणजे सबरावरीत आहे. व्यापकत्व तिथं जाऊन दिले पण बोलायला सोपं जाते महाराज. पण ते जर आपल्याला आणि आता महाराजांनी सांगितल्यापासून प्रयत्न माझा चालू आहे कारण का कोणी काय वाढ दावी त्याला परमार्थात करायची महाराज. त्यांना सद्गुरू मानायचं आणि डोळं झाकून बसायचं. कारण का जगाच्या कल्याण संतांच्या विभूती आमच्या नव्हत तुकोबार आहेत ज्ञानोबार आहेत त्यांच्या विभूती महाराज. कारण का ते आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोललेले साच भावी वर्ताय. तुम्ही आम्ही त्यांचे पाय होऊन राहूया महाराज. संत होण्यापेक्षा संतांची दास होऊन राहूया महाराज. सद्गुरु पायी ठेवी तो विश्वास दासांचा एवढाच होय त्यांचा म्हणजे. परब्रह्मराम वशिष्ठ शरण कृष्णे सांदीपणी गुरु केला. कारण का सद्गुरु शिवार महाराज तर तो सांगणारा दुसरा कोणी नाही महाराज. संत पण अंगाला न लागता त्यांचा जर सेवक झालो आपण तर निश्चित एक दिवस तिथं पत्र आपण पोचू. पण त्याच्यासाठी त्यांनी केलेली साधना करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. बोलण्यापेक्षा अनुभवात येणं फार कठीण आहे महाराज. अगोदर बोलायला शिकावं. ते बोललेलं पण संध्याकाळी त्याचं आपलंच प्रवचन करायचं. काय करायचं आपलं आपण प्रवचन करायला शिकायचं महाराज. आम्ही लोकाला सांगायला तयार झालोय महाराज पण आपलं प्रवचन आपण करायला शिकायला पाहिजे. मी आज काय काय बोललो आणि त्या बोलण्यासारखा मी वागतोय काय तसं अंतर्मुख होऊन आपण बघायचं. हे आत्मप्रकाशन आहे महाराज. स्वतःचं आत्मप्रकाशन जोपर्यंत आपल्याला होत नाही महाराज तोपर्यंत महाराज आपण फलापत्र पोचू शकत नाही. कारण का अनादिकालाचे संस्कार आपल्या देहावर अंतःकरणावर आहेत. तुम्ही मी आता जरी परमार्थाला लागलो तर याच्या पाठीमाग अनेक जन्म किती जन्म झाला गणित नाही जे जाताना म्हटले. कितवा जन्म आपला आहे आलोय पाठीमागं कुठेतरी होतो आलोय त्याच्या पाठीमागं कुठेतरी म्हणून अनादी परंपरा घातली तेवढ्यासाठी. जीव आणि ईश्वर यांचा भेद अनादी घातला तेवढ्यासाठी म्हणून. कारण का जीव कधी झालाय त्याची तारीख सांगता येत झाला एवढं मान्य. आता तसं बघायला गेलं कल्पना विद्यतेने झाला पण कल्पना केलीच ना तीच त्याला कारणीभूत आहे. मी कोणतरी आहे ही कल्पनाच आहे आणि तीच जीवरची आहे. मग तुम्ही महाराज म्हणा नाहीतर आणि कोण म्हणा. आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक ज्ञानानं का मोक्ष तर मोक्ष नित्य आहे महाराज. मोक्षाची उत्पत्ती नाही महाराज. उत्पत्ती मानली तर त्याचा विनाश ठरेल महाराज. म्हणजे संसार करून देखील विनाशच होतो आणि परमार्थ करून देखील. कारण का आपल्या संतांनी फलाखंड विचार केलेला आहे. आपल्या संतांनी वेदानं शास्त्रानं फलाखंड विचार केलेला आहे महाराज. जीवाला एकच पाहिजे दुःख नको आणि सुख पाहिजे. त्याला सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती ही सरळ वाक्य आहे महाराज. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची सुख नव सकल दुःखाची निवृत्ती कारणास कार्याची. या दुःखाला कारण काय शरीर आहे. शरीराला कारण
पाप पुण्य आहे, रागद्वेष आहे. पाप पुण्य आहे, धर्माधर्म आहे, त्याला कारण रागद्वेष आहे, त्याला कारण अनुकूल प्रतिकूल आहे, त्याला कारण भेदज्ञ आहे, भेदज्ञानाला कारण सुस्वरूपाचं अज्ञान आहे. इथंच येतो. म्हणून आपल्याला जर ते करायचं असेल तर ज्ञानानंच मोक्ष का महाराज, तर अज्ञानामुळे तो प्रतिदिला येतो. म्हणून हे तर प्रमाण संशय घालवून टाकला महाराज. प्रमेय संशय म्हणजे आपल्याला भेद वाटतो. आता मग त्यांनी सांगितले 5 प्रकारचे 6 प्रकारचे भेद. जीवजीवाचा भेद आहे, जीव ईश्वराचा भेद आहे, जीव जीवाचा भेद आहे, जीव जडाचा भेद आहे, जड जडाचा भेद आहे, जड ईश्वराचा, आणि 5-6 प्रकारचे भेद, 12 प्रकारचे भेद घातलेले. स्वगत भेद आहे, सजाती भेद आहे, विजाती भेद आहे, देश भेद आहे, कालवेश आहे आणि वस्तुभेद आहे. देशकाल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळा विश्वाकार. हे भेद उपाधी करतायत महाराज. स्वरूपात भेद नाही महाराज. स्वरूपात प्रपंच झालाच नाही तर भेदाची तिथं वार्ताच नाही महाराज. अभेद हेच आपलं स्वरूप आहे महाराज. हे भेद सगळे उपाधी करतायत. मग का चिंतन करायचं, तर आपली उपाधीवली दृष्टी निघत नाही. बुद्धी निश्चय आत्मज्ञान का घटलं महाराज, बुद्धीने त्याच निश्चय करायचा. म्हणून श्रवण झालं की मनन व्हायला पाहिजे. 5 प्रकारचा भेद गेला ना, इथं पत्र आपली गाडी जाते महाराज. पुढचं घातलं निधी ध्यासन. आता निधी ध्यासन हे आपल्याकडे आलं महाराज. हे भेद सांगणं, ते परमार्थाला साधन काय सांगणं, हे दुसऱ्याला सांगणं गरजेचं आहे. पण निधी ध्यासन हे करणं कुणाचं काम आहे, आपलं काम आहे. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून सातत्यानं आत्माकार वृत्ती धारण, तेलाच्या धारेसारखी ती धारणा ठेवणं. आणि त्याच्यासाठी गुरुजींनी आपल्याला पाठीमागे सांगून ठेवलेलं होतं. बराच काल गेला त्याच्यात. आम्ही महाराज म्हणून फिरायला लागलो महाराज. विसर पडलेला नव्हता, पण अंतर्मुख व्हायला तयार नव्हतो महाराज. दादाने परवा सांगितलं, मधली ती वृत्ती इकडे गेली आहे, तिथं गेली, दुसरी यायची आहे, तेवढ्या काळात मधला काल साधायचा. गुरुजी देखील म्हणायचा, पहिला संकल्प उठून गेलाय, दुसरा उठायचा आहे, मधला जो संधी भाग आहे तो वाढवत राहा. ही वाढवणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. कारण का इथंच आपला मुर्दा पडतो महाराज. डोळं दाखवून बसतोय, आम्ही बसायला चालू केलंय, पण आहे तोपर्यंत काय झालाय सगळा विषय तो महाराज. हे एवढं दिसतंय समोर, आणि डोळं दाखलं की नको ते येतंय. काय येतंय, पाठीमागे संस्कार आहेत महाराज. थांबायचं नाही महाराज. परमार्थात बायकून शिवा दिली म्हणून घरात राहते का नाही, असू दे, तिच्या मनात काय नाही म्हणतंय, आज ना उद्या ती सुधरत. पण परमार्थात मात्र लागली सोडून देते. नाही महाराज करून बघितले 4 दिवस, ते काय अनुभवाला येत नाही म्हणून सोडून देते. परमार्थातलं साधन प्राण गेला तरी सोडायचं नाही महाराज. म्हणजे काय बायकाशनी सोडा म्हणत नाही मी, कारण का तिने सोडून मग आम्ही खायचं काय महाराज. कारण का आम्ही संन्यासी तरी नाहीच, भीक मागू शकत नाही हां, आणि चूल पिटून करायची सवय नाही महाराज. म्हणून आयतं खाऊन आपण असो महाराज. तू काय विनत होता बाग आहे महाराज. अरे त्याच्याशिवाय तुला व्यवहार, त्या परमात्म्याला तिला घेऊनच व्यवहार करावा लागला महाराज. त्याला तर देवदेवी म्हटली महाराज. त्या दोघांशिवाय व्यवहारच नाही. पण तिने जसं वागलं तसं राहा ना तुम्ही, तोच मोक्ष आहे. शंभू आणि संभाव्य महाराज, तुम्हाला परमार्थ नाही करायचं राहून दे म्हटले. दुसऱ्या पहिल्या प्रकरणाला महाराज अमृतानुभवाचा संसार जरी करायचा असला तर ती दोघं जशी राहिलेत ना, तसं तुम्ही संसारात राहा, तोच तुमचा परमार्थ आहे. कारण का एका काडीला सोडून ती एकमेकाला बाजूला जात नाही. आणि आमची एका ताटात जेवताना ताटेच कोण ठेवतात. कारण का ती त्याची एक शक्ती आहे महाराज. त्या शांभवीला स्वतंत्र सत्ता नाही महाराज. म्हणून तोच हे विश्व अभिन्न निमित्त उपादान करण माय त्याचीच आहे शक्ती. म्हणून तीच शक्ती त्याचं कार्य करते. कारण का त्याच्या ठिकाणी व्यवहार नाही आणि तिला स्वतंत्र सत्ता नाही. त्याची सत्ता घेऊन ही व्यवहार, तो व्यवहार आहे ना, त्याच्या ठिकाणी काय नाहीच महाराज. असा पेंद्या उघडा नागडा एवढी म्हणायची महाराज. पण तिनं आल्यापासून याला कामाला लावला. पण त्याच्या सत्तेची 7-12 कुणाचा हो, 7-12 कुणाचा का तिचा. आता ती मालकीन झाली आमच्यावर, ते आमचा हे आहे म्हणा असो महाराज. पण त्याची सत्ता आहे महाराज, आणि त्याच्या सत्तेनं ती चालत असते महाराज. म्हणून तिला स्वतंत्र सत्ता नाही महाराज. आणि ती सत्ता स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या आहे. तसं तिचं कार्य कसं आहे म्हणून चिंतन करायचं. कारण का तुम्हा मला हे जग कुठं घालवायचं नाही, डोळे दाखवून बसायचं नाही महाराज. उघडं दिसताला परब्रह्म आहे महाराज.
विश्वपट ब्रह्मदोरा. विश्व काय आहे? पट्ट आहे आणि त्याच्यात दोरा हे ब्रह्म आहे महाराज. तसं हे जन नव्हे अवघा जनार्दन. कारण का त्या देवाशिवाय दुसरं काही नाहीच ना आहे. तो हे सगळं नटलेला तोच आहे मान. दिसायला लागलं तर तोच मान. अंतर्मुख झाल्यानंतर काय आहे ते अहो तो म्हणण्यापेक्षा तुम्ही सगळं नटलेलं आहे. कारण का देश काल वस्तू भेद पुढं काय घातलं? हा आत्मा निर्वाळा विश्वात. ब्रह्म देखील घातलं नाही महाराज. कारण का आत्मा आणि ब्रह्म वेगळं नाहीच महाराज. आपण वेगळं मानायला लागलोय एवढ्यासाठी सांगितलं महाराज. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. बुद्धीनं निश्चय करायचा आत्मज्ञानाचा महाराज. कारण का बुद्धी जोपर्यंत निश्चय करायला चित्तपत्र येत नाही महाराज तोपर्यंत महाराज आपल्याला. कारण का अंतःकरणाचं एक सत्वगुणाचं कार्य ती बुद्धी आहे महाराज. रजगुणाचं कार्य आहे ते एक मन आहे आणि तमोगुणाचं कार्य तो एक अहंकार आहे महाराज. आणि चैतन्य चित्त जे आहे ते चैतन्य स्वरूपानं ते चालना देणार आहे. माझ्यापेक्षा महाराज आधी त्याच्यात नाही माहिती आहे. कारण का सूक्ष्मता त्यांच्याकडे आहे. मी मानतो दादा त्यांना. आणि मला माझ्या जीवनात असे ह्या दोन माणसांची महात्म्यांची भेट झाली हे माझं भाग्यातलं भाग्य आहे. नुसतं भाग्य नाही भाग्यातलं भाग्य आहे. मी काय वर्णन म्हणजे कारण का माहिती आहे का माझ्यामध्ये भेटो जातीचे म्हटले नाही आहेत. आम्हाला महाराज म्हणून फिरवणारी माणसं पुष्कळ आहेत. म्हणून दादानी परवा सांगितले महाराज आपलं बघूया म्हणून. कारण का जोपर्यंत आपलं दर्शन होत नाही तोपर्यंत जगाचं दर्शन होणार नाही महाराज. तुमचं आत दर्शन झालं तरच बाहेर पडतं महाराज. संतांच्या दृष्टीतनं जननो हे अवघा जनार्दन. आणि आम्ही म्हणतो जगात चांगलंच काय नाही. मग जगात चांगलं नाही का आमची दृष्टी बिघडली आहे? आपली दृष्टी बिघडली आहे. मग इथं सृष्टी सुधारायची नाही दृष्टी सुधारायची. हो त्यालाच दृष्टी सृष्टीवाद म्हटले महाराज. अजातवादात जग झालंच नाही सिद्धांत आहे महाराज. तरी पण महाराज अजातवाद पटत नाही म्हणून विवर्तवाद सांगावा लागला. विवर्तवादातल्या ह्याच्यात दृष्टी सृष्टीवाद आणि सृष्टी दृष्टीवाद हे दोन वाद घातले विवर्तवादाच्यातले. विवर्तवाद त्यालाच म्हणायचा तोच परमात्मा विश्वरूपाला नटलेला आहे. त्याला मायेचा परिणाम किंवा अवैधतेचा परिणाम चैतन्याचा विवर्त म्हटले महाराज. परिणाम सांगत असताना उपादानाचा समान स्वभाव अन्यथा रूप आणि विवर्त सांगत असताना अधिष्ठानाचा समान स्वभाव विपरीत अन्यथा रूप विपरीत स्वभाव अन्यथा रूप. आता इथं मायेचा परिणाम म्हणजे जशी अविद्या आहे तसं जग आहे. हो तिचंच कार्य आहे. मग ती जशी मिथ्या आहे तसं जग मिथ्या आहे. नामरूप मिथ्या आहे. अस्थिभाती प्रिय नाम आणि रूप ती नाही. अस्थिभाती प्रिय परमात्म्याचं आहेत आणि नामरूप आहे तेच आहेत. नामरूप कधी असतं आणि कधी नसतं म्हणून ते मिथ्या मानले महाराज. मिथ्या म्हणजे दिसताना असू दे पण ती त्रिकालाबाद सत्य ठरत नाही. सत्य त्यालाच म्हटले. कारण का सत्याची व्याख्या देखील आपल्याला कळणं गरजेचं आहे. ज्याचा तिन्ही काळात बाद होत नाही. बाद होणं आणि नाश होणं दोन्ही घातले. ज्ञानानं रज्जूचा सर्पाचा बाद होतो आणि काठीनं घटाचा नाश होतो. ते कार्य ते कारण स्वरूप होतं आणि अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप होतो बाद झाला की. तसंच चैतन्याच्या ठिकाणी सत्यता जी आहे ती बाधित होत नाही किंवा नाश होत नाही. तो तिन्ही काळात आहे म्हणून त्याला सत्य म्हणायचं नाही. दिसणाऱ्याला जगताला सत्य का म्हणायचं नाही महाराज? तर प्रतीती पुढे टिकत नाही महाराज. जरी सर्प प्रतीतीला आला तरी रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर तो टिकत नाही म्हणून त्याला सत म्हणायचं नाही. असत का म्हणायचं नाही हाही प्रश्न आहे. असत पदार्थ म्हणजे वंद्यापुत्र आहे शशिशृंग आहे आकाशाचं फुल आहे महाराज. प्रतीतीच येत नाही महाराज. पण अज्ञान काळात जगाची प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून सत्ता असताहून विलक्षण अनिर्वचनीय. अनिर्वचन म्हणजे सतही म्हणता येत नाही असं ते म्हणतात त्याला मिथ्या का? त्याचं कारण जे उपादान कारण आहे ते स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. मायेचं कार्य तसं आहे. उपादान कारण ते आहे. उपादान कारणाचा कार्यात प्रवेश असतो आणि चैतन्याचा विवर्त याचं नाव जग आहे. यालाच ब्रह्म म्हणतात. ब्रह्मब्रह्माला काय दुसरं काय नाही आणि विशेष काय अवघडही नाही महाराज. पण हे कळणं गरजेचं आहे कारण का त्याशिवाय आपलं चिंतन होत नाही महाराज. शास्त्र शुद्ध अंतःकरण बुद्धिवृत्ती व्हायला पाहिजे. चतुर्बुद्धीचं हे कार्य नाही महाराज. कारण का सूक्ष्म अतिसूक्ष्म आहे तत्व जे आहे ते. आणि तेवढी अगदी आणि कुचदार म्हणून सांगितले त्या बुद्धिवृत्तीला ताकद यायला पाहिजे. तेव्हा ती कुठंतरी जाऊन टेकल महाराज.
तिकडे जायला अजून धजत नाही महाराज, प्रयत्न करून बघा. बुद्धी झावलं येतं महाराज, बुद्धीला पेरत नाही आपल्याला. काहीतरी कथा चालली आहे की बघा आमचं टवटवीत होतंय महाराज. पण शास्त्र किंवा आत्मचिंतन चालू झालं की आम्हाला झोप येते महाराज. का? बुद्धीवरती संस्कार नाहीत महाराज. आणि संस्कार करणं बुद्धीवर आपलं कर्तव्य आहे महाराज. आणि त्याच्यासाठी संतांची आज आपल्याला संगतीची गरज आहे, शास्त्राची गरज आहे महाराज. चारी कृपा आपल्याला संपादन करायला पाहिजेत महाराज. ढोबळ मनानं परमार्थ करूच नाही, कारण का आयुष्य फुकट जातं आणि परमार्थ तरी होत नाही. आहे तो संसारच आहे महाराज. आणि परमार्थ केला एक आपल्याला काहीतरी वाटतं महाराज, विपरीत आहे ते. आता तिथं त्या अमृत अनुभवाला दिले बघा. आबा संसार करणं हा भ्रमच आहे, संसार करणं हा भ्रमच आहे, परमार्थ करणं भ्रमच आहे. करू नये असं नाही महाराज. भ्रमनिवृत्तीसाठी समाधी भ्रम आणि विसंवादी भ्रम, दोन प्रकारचे भ्रम गाठले आहेत महाराज. मग काय सोडायचं काय महाराज? सोडायचं नाही, सोडायचं नाही महाराज. पण भ्रम कळला तर महाराज तुमचा सुटल ना. मग परमार्थ करताना भ्रम कळतो महाराज, आणि भ्रम कळला की राहत नाही महाराज. मामा कळला की राहत नाही. पण जोपर्यंत आपण मामाचा विचार करत नाही. काय आलंय, एक नोकरदार होते महाराज, ते जोडपं होतं महाराज. आणि ते नोकरीशने यायचे, तोपर्यंत एक मामा आलेत महाराज. मामा आलेत म्हणून विचारलं तुम्ही कोण? आम्ही मामा. बायकोरसनी वाटलं त्यांचे मामा असतील. बसा बसा म्हणले, पाणी तापवून दिलं. चहा घेता का, कॉफी घेता का, दूध काय देशील ते घेतो म्हणले. काय अडचण नाही म्हणली माझी, तुम्ही काय देशील ते. झालं, ठीक झालं. मामाशने हातून दिलं, कॉफी करून दिली, चहा दिला. बसले मामा. ते आले, बघितलं नवीन व्यक्ती कोणतरी दिसते. आत गेले. कोण आलेत? मामा आल्यात. ती काय म्हणली? कोण आलेत? मामा आल्यात. आता तिला वाटले यांचे मामा आहेत, आणि यांना वाटले हा तुझे मामा आल्यात. तुझे म्हटले नाही, मामा आल्यात ना. जा म्हणले आज बाजार कोण मला काय ते सांग, सुंदर आज स्वयंपाक करायला. कधी नाही ते मामा आल्यात, आणि आपण चांगला बेत करूया म्हटले. झालं, तिने टिप्पण लिहून दिलं. बाजार केला सुंदर महाराज. एक 8 दिवस गेलं, 15 दिवस गेलं. मामा काय जागा सोडायला तयार नाहीत. रोजचं चांगलं ती म्हणायची यांचे मामा आहेत, आणून देतात, नाही केलं तर काय करायचं. आणि तो म्हणायचा शिचं मामा आहेत, नाही आणावं तर काय करायचं. तेव्हा एकदा काय होतंय ते होऊन देत. मग विचारलं केलं, होय हो तुमचा मामा कवा जायचा? माझा मामा? ते म्हणले माझा नव्हं, मग कुणाचा? मामाने घर सोडले. तसं बंधाचा भ्रमाचा जोपर्यंत विचार करत नाही महाराज आपण, तोपर्यंत आपल्या मानगुटीला आणि परमार्थात न परमार्थ करण्यापेक्षा परमार्थ करणाऱ्याची भ्रम मोठा आहे. म्हणजे करुणे असं शास्त्र नाही महाराज, पण भ्रमनिवृत्तीचा परमार्थ करावा महाराज. आबा थोडं होऊन दे करूया, करूया म्हणतोय मी. म्हणजे काय मी पूर्ण जाणे म्हणत नाही, कारण का आज मला ही जोडी जी मिळाली ती रामकृष्णारी माझ्या जीवनाचं मी कल्याण मानतो महाराज. कारण का गुरुजी गेलेल्या विष्णू महाराज अनेक हिंदोडे त्यांनी दिलेल्या तत्वाला मी धक्का लावलेला नाही, पण बरंचच कष्ट भोगावं लागलं महाराज. आणि कष्टातनं परमार्थ करावं महाराज. तुम्हाला असे ठोके बसावेत महाराज, कारण का कष्टाने मिळवलेलं बघा त्याची किंमत कळते महाराज. वडिलांनी मिळवून ठेवलेली संपत्ती जर असेल महाराज तर कुठेही जाऊन काहीतरी करते महाराज. आणि तुम्ही जर मिळवलेले असेल तर तसं परमार्थ कष्टानं मिळवावं महाराज. साधनेसाठी कसून घ्यावं महाराज. साधना करताना कधी महाराज कमी जास्त म्हणू नये, कंटाळू नये महाराज. रात्र म्हणू नये, दिवस म्हणू नये. देह जावो अथवा राहो, पांडुरंग दृढ भाव, चरण न सोडी सर्वता आण तुझी गा पंढरीनाथा. शपथ घेऊन वाहून सांगितले त्यांनी परमार्थ करायचे महाराज. असा परमार्थ घडत झाला तर परमार्थ स्वरूप आपण होऊन जाईल. मग साधना जर करायची असेल तर बुद्धी निश्चय करणारे जे आत्मज्ञान आहे, बुद्धी निश्चय आत्मज्ञान म्हटले. बुद्धीने निश्चय करते महाराज ते नाहीये, कारण का निश्चयात्मक बुद्धी आहे. मन जे आहे ते तुम्हाला संकल्प विकल्प करतो, ते निश्चय करत नाही, बरं वाईट म्हणतच नाही महाराज. त्याच्या ठिकाणी ती योग्यता नाही महाराज. पण तेच मन जर बुद्धीच्या ताब्यात आलं, बुद्धी आणि मन यांचं ऐकी यालाच खरा योग म्हटले महाराज. त्यावेळी खरी परमार्थाला आपल्या सुरुवात होती महाराज. मन जर तुमच्या बुद्धीच्या ताब्यात आलं तर पुढचा प्रवास अत्यंतिक सुंदर होतो. कारण का सगळा बराचसाच व्यवहार मनावर आहे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख इच्छा ते म्हटले. सगळा संसार आहे तो मनाचाच आहे, आणि परमार्थ करणारे देखील मन आहे, पण निश्चय करणारी मात्र बुद्धी आहे.
तत्वाचा निषेध करणारी कोण आहे? कारण का बरं वाईट जाणणारी कोण आहे? बुद्धी आहे. सत्य काय मिथ्या काय, सत्वगुणाचं ते कार्य आहे महाराज. बुद्धिनिषय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी मीच ब्रह्म आहे. कारण का निधिध्यासनाची परिपाक अवस्था म्हटली महाराज. ओतप्रोत चिंतन करायला सांगितले महाराज. ध्यात्मबुद्धी काढून टाकाय. विजाते प्रतीये हा विजाते आहे महाराज. कारण का हे व्यावहारिक सत्तेतला आहे महाराज आणि परमात्मा पारमार्थिक सत्तेतला आहे महाराज. सत्ता भिन्न आहे का महाराज. आणि साधक समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो महाराज. आपली किती जरी हे केलं तर ध्यात्मबुद्धी लवकर जात नाही महाराज. कारण का अनेक जन्माचे ध्येय घेऊन आपण आलोय आणि प्रत्येक ठिकाणी त्या देहाला मीच म्हणून वावरलोय. कुत्र्याच्या जरी जन्मात गेलेलं असलं तरी हाड म्हटल्यावर कुत्रं जात आहे का नाही? म्हणजे त्याला माहिती आहे मी कुत्रा आहे, मलाच हाड म्हणतात. म्हणजे त्या देहादिशी आपण काय केले तिथं तादात्म्य धरलेलं आहे महाराज. कुठेही मांजराच्या तुम्ही ह्याच्या जावा, कोंबड्याच्या जन्मात जावा, त्या त्या देहाशी आपण तादात्म्य धरून आलेलो आहे महाराज. आणि तेवढे सगळे संस्कार या एका जन्मात घालवायचे. कारण का मनुष्य जन्मातच हे करता येतं, इतर योनीत हे करता येत नाही महाराज. भगवंतानं मनुष्य देह जो दिलाय तुम्हाला तो आत्मप्राप्तीसाठीच दिलेला आहे. दिले इंद्रिय हातपाय कान मुख डोळे बोलाया वचन जेणे तू जोडशी नाशे जीवपण. इथं ती जीवदशा घालवता येते महाराज. इतर ठिकाणी जीवदशा वाढत राहते महाराज. कारण का ते भोग प्रधान आहेत. पण मनुष्य जन्म आहे तो ज्ञानप्रधान आहे महाराज. इथं तुम्हाला भगवंतानं संधी तरी दिल्या, स्वतंत्रता दिल्या आणि सगळ्या प्राण्यांच्या पेक्षा बुद्धी नावाचा अंक एक चांगला दिलाय महाराज. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. बुद्धीने निश्चय करावा महाराज, मीच आत्मा ब्रह्म आहे. दुसरं मी देह दिकायला. त्याच्यासाठी तुम्ही 3 देहात पंचकोशाचा निराश करा. सांगितलेलं आहे शास्त्रानं मला. हा देह मी नाही, हा देह आलेला आहे. एक दिवस आमची माणसं आलेली गेली का नाही, तेवढ्यासाठी त्या प्रेतयात्रेला जायचं. आपण बी एक दिवसाच्या चौघांच्या कांड्यावरनं जाणार आहे. कारण काय हा देह म्हणजे आपण नाही. याच्या आत एक देह आहे तोही आपण नाही. आणि त्याच्या आत त्या दोन्हीला कारण असणारा कारण देह तोही आपण नाही. पंचकोश आहेत महाराज. अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, हे कोश आहेत महाराज. कोश म्हणजे त्याच्यावर आवरण घालणं, हे सगळे अज्ञानाचं कार्य आहे महाराज. ते मी नाही, या सगळ्यांचं प्रकाशन करणारा 3 देह पंचकोश अतीत, 3 अवस्था अतीत, जागृती स्वप्न सुषुप्ती पुढची विश्व तैजस प्राज्ञ आणि पुढचा साक्षी घटला. आता विश्व जो आहे तो महाराज जागृतीचं प्रकाशन करणार आहे म्हणून बहिप्रज्ञ आहे महाराज. मग आता निधिध्यास करायचं तर काय करायला पाहिजे महाराज? तर आपली इंद्रियसारखी महाराज बहिर्मुख आहेत महाराज. आपली इंद्रिय सगळी बहिर्मुख आहेत महाराज. घटपटाकडं जातात महाराज. त्या इंद्रियांना अंतर्मुख करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. तुम्हाला आत्मानंद भोगायचा असेल तर बाहेर आत्मानंद नाही महाराज. त्या मोठ्याच्या बैलांना जर पाणी विहिरीतलं प्यायचं असेल, पाणी विहिरीतलं घातलं तर त्यांना मागं वळायला पाहिजे, तर त्यांना विहिरीतलं पाणी मिळेल महाराज. तसं साधकाला जर आत्मानंद भोगायचा असेल तर बहिर्वृत्ती आहे, बहिर्मुखची वृत्ती आहे, तिला अंतर्मुख करायला पाहिजे. कारण का त्या बैलांच्या पाठीमागे विहीर आहे, पाठातलं पाणी पितील ते. तसं विषयातला आनंद तुम्हाला मिळेल महाराज, विषयातलं सुख मिळेल महाराज तुम्हाला. पण आत्मानंद मिळायचा नाही महाराज. आणि विषयात खरं म्हणजे आनंद नाहीच महाराज. विषयात सुख नाहीच महाराज. विषयाचं असं तर जड दुःख आहे त्याचं. विषयात कल्पना आपण सुखाची केली आहे महाराज. विषयात जर सुख हे स्वरूप असतं तर तोच विषय तुम्हाला दुःखाला कारणीभूत झाला नसता. आत्ता बायकोनं चहा चांगला करून दिला, आल्या आल्या चहा करून दिला म्हणून बरं वाटतंय. आणि 2 तास चहा करा, चहा करा, चहा करा, 4दा म्हटलं आणि तिने नाही करून दिला, आनंद वाटावा का नाही? वाटत नाही. का वाटत नाही? म्हणजे आपण तिथे सुखाची कल्पना केली ती भ्रमिष्ट आहे महाराज. बरं, साखर तुम्ही आता खावा कशी लागणार? आणि महिन्यानं खावा, रागानं खावा. गोडी हे तिचं काय आहे स्वरूप. तसं त्या विषयाचं सुख हे स्वरूप असतं तर
तो विषय तुम्हाला कधीच प्रतिकूल किंवा दुःख स्वरूप झाला नसतो, पण विषयात सुखाची कल्पना केली तोच भ्रम आहे महाराज. मग महाराज विषयातलं सुख मिळतंय ना, तुम्ही काय सांगता? अरे बाबा विषयातलं सुख नव्हते, मग कुणाचं सुख आहे? त्याच्यासाठी सांगितले महाराज. म्हणून काय या प्रक्रिया काढायला पाहिजे. आपल्याला या विषयाची इच्छा होते काहीतरी मिळवावं म्हणून. इच्छा हे रजोगुणाचं कार्य आहे महाराज. ते अंतःकरण काय करतं? चंचल करतो महाराज. आपण विषय प्राप्तीच्या पाठीमागे लागतो. मग गाडी असू दे, घोडा असू दे, नाही तर काय तुमचा विषय असू दे महाराज. आणि तो विषयदा तिची जुळवाजुळवी झाली, विषय प्राप्त झाला, विषयाची प्राप्ती, पुढे म्हणा इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान एका क्षणात युगपत घटले अंतःकरण. कारण का आत्मा अंतःकरणाला अधिष्ठान आहे. त्यालाच कुटस्थ आत्मा साक्षी असं म्हटलेलं आणि त्याचंच प्रतिबिंब त्याला चिदाभास चिचा आभास म्हटलं. मग आभासानं काय करायचं? आता आभासानं काय करायचं महाराज? तर मी कुटस्वरूप आहे असं निश्चय करायचा महाराज. आभासानं काय करायचं? मी कुटस्वरूप आहे महाराज. तिथं त्यानं बाद समानाधिकरण करायचं. त्यालाच काय म्हटलंय? बाद समानाधिकरण करायचं. त्याच्यासाठी महाराज पती पत्नी ज्यावेळी लग्न लागतं ना, त्यावेळी ती मुलगी काय करते? अगोदर तिचं लग्न व्हायच्या अगोदर नाव कुणाचं असतं? तिच्या वडिलाचं असतं. आणि शुभमंगल झालं की नाव कुणाचं करायला लावती? पतीचं. आणि तिकडल्याचा काय करते? नाच नाही, बाद म्हटले. याला बाद समानाधिकरण. आणि यांच्याशी काय करायचं? ऐक्य करायचं महाराज. आणि कुटस्थाचं ब्रह्माशी मुख्य समाधान कराय. कुटस्थ ब्रह्मरूप आहेच महाराज. कुटस्थाला तुमच्या संसार माहितीच नाही. हे बघा तिथं आवासाची अवस्था का कुटस्थाच्या विचारलं महाराज. तर साधकांना सांगितले कुटस्थाला मी ब्रह्म आहे एवढा देखील विकार नाही. काय केवढं महाराज तत्व आहे त्याच्यात महाराज. आपण बोलायला लागलोय महाराज, पण अजून आपण त्या शब्दाशी झोंबत नाही. शब्दाच्या अर्थाशी आपला अर्थाकार वृत्ती आपली होऊ शकत नाही. कारण का वृत्तीवर आपण महाराज हे दोष निवृत्त करणं. याचं काय कारण होतंय? तर आम्ही अभ्यासाला कमी करतोय महाराज. आमचं सातत्य टिकत नाही, दीर्घकाळ टिकत नाही महाराज. बसला जरी न्याम 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 केलं आणि ते घरातच बसलेलं असतंय महाराज. ज्ञानेश्वरी वाचित जप करीत. बायको म्हणती करा जप, ज्ञानेश्वरी वाचा. खरं दूध सुरू ठेवलं तेवढं बघ. आता ज्ञानेश्वरी बघायची का दुधाकडे बघायचं? ही आमची साधना होती महाराज. अशाने घडत नाही महाराज. साधनेसाठी तुम्हाला तुमच्या जीवनात वाहूनच यावं लागणार. त्याला एकांताचा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सुद्धा आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषयमधून चालले. एकांत म्हणजे कुठतरी झाडावर जाऊन बसू नका. लोकांतात असताना तुम्हाला एकांत साधला पाहिजे महाराज. ही कसरत आहे महाराज. म्हणून बुद्धीनिषय ब्रह्मरूप भावी आपण मीच ब्रह्म आहे भाव धरून राहायचं महाराज. आता त्यानं तो भाव धरून ठेवायचा. त्याला ओतप्रोत चिंतन म्हटले महाराज. ब्रह्म मी आहे, मी ब्रह्म आहे. ब्रह्म मी आहे, आत्मा ब्रह्म आहे, ब्रह्मात्मा आहे. कारण का त्यांचं ऐक्य आहे सदाच महाराज. नाही कुटस्थाला तुमचा संसार माहितीच नाही. दुरीला कुठं सर्प माहिती आहे महाराज. मग आता सर्प बाहेर आहे का आत आहे? तिथं सांगितले हो ते. कारण का सर्पाची उत्पत्ती सांगत असताना रजोपैत चैतन्य आश्रित अविद्येचं कार्य तमोगुणाचं कार्य त्याला सर्प म्हटलं. आणि अंतःकरण साक्षीरूप चैतन्य आश्रित सत्वगुणाचं कार्य त्या सर्पाचं ज्ञान सांगितलं. आता सर्प कुठं सांगितलं? बाहेर. आणि ज्ञान कुठं सांगितलं? आत. महाराज तुम्ही ज्ञान बाहेर आत म्हणता, सर्प बाहेर म्हणता. मग रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची निवृत्ती होईल, ज्ञानाची निवृत्ती कशी होईल? कारण का ज्ञान आत राहिलं ना. सर्प कुठं? बाहेर. आणि ज्ञान कुठं? आत. अरे बाबा म्हणून सांगितले तिथं महाराज विषय आणि अंतःकरण याचं एक दिशेत होतं, त्याचं नाव ज्ञान सांगितलं. यथार्थ ज्ञान. ज्ञानाची व्याख्याच करतात समजले. प्रत्यक्ष ज्ञान कशाला म्हणतात? विषय आणि अंतःकरण एक दिशेत होतो. ज्यावेळी तुमचं अंतःकरण वृत्ती महाराज त्या रज्जुपत्र जाती त्यावेळी अंतःकरण साक्षी चैतन्यच गेला ना तिथं चिदाभास होता. हा तो आत राहिलाय महाराज.
आणि त्याच अंतःकरणानं त्या रज्जूवरच्या महाराज त्याला ते कळालं नाही म्हणून आयम सर्प असं तिथं भ्रम झाला. म्हणजे त्या ज्यावेळी रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळी साक्षी आत नाही तर कुठं आहे, बाहेरच आहे. नाही बाहेर म्हणण्यापेक्षा आतच त्यानं आकार धारण केला. मग सर्प आतला घालवायचा का बाहेरला घालवायचा? बाहेर नाही हो दादा, तसं जग बाहेर नाही महाराज, आत आपण धरलेलं आहे महाराज. आतलंच त्यालाच आवरण म्हटले महाराज. म्हणजे काय होतं महाराज, अंतर्मुख वृत्ती झाली ना, आता बहिर्मुख मूर्ती आहे महाराज. कारण का वृत्ती ही एका काळात एकाच विषयाला ग्रहण करते महाराज. बाबांनी सांगितले परवाशी आणि वस्तुस्थिती आहे महाराज, दिलेलं आहे शास्त्रात महाराज. बुद्धिबळाच्या खेळात बघा दिलेलं आहे, तिथं बुद्धिबळाच्या खेळात ते दिलेलं आहे. जोपर्यंत महाराज तिथं ते त्या प्याद्याच्या ह्याच्यात लागलेलं असते, कुठल्या तरी त्या सोंगट्यात लागलेलं असते महाराज. मुलगा येतोय, आबा खायला पाहिजे, आबा खायला पाहिजे, त्याचं तिकडे लक्ष नसतंय महाराज. पाहुणा येतोय, नमस्कार करतोय, बसतोय महाराज, त्याचं लक्ष तिकडे लागलेलं असतंय. आणि जरासं इकडे तिकडे झालं, हा कवा चालायचा, अहो तुमचं लक्ष नाही, मी बराच वेळ झालो. यालाच वृत्ती म्हटली महाराज. पण जोपर्यंत वृत्ती महाराज हे तिथं जात नाही तोपर्यंत त्याच्यावर आवरण निवृत्त होत. आवरण म्हणजे ते अज्ञात पदार्थ असतो. आवरण म्हणजे काय, त्यावर झाकलेलं नाही महाराज, तेवढ्या काळात तो अज्ञात पदार्थ असतो. वृत्ती तिथं गेली ना की मग त्याच्यावर आवरण म्हणजे हा घट आहे, हा चिदाभासाकडे त्याचा प्रकार केला जातो महाराज. आता बाह्य प्रक्रिया सांगताना महाराज घट ठेवलेला असतो, त्याच्या खाली त्याच्यावर एक पात्र असतो महाराज, जड पात्र असतो. आता तिथं ते तुम्हाला घट बघायचा झाला तर अंधार असतो महाराज, त्याच्यावर एक पात्र ठेवलेलं असतो महाराज. तिथं तुम्हाला त्या घटाला प्रकाशन करण्यासाठी अंधार असल्यामुळं प्रकाशाची दुसऱ्या गरज आहे आणि वरला आवरण फोडण्यासाठी दंडाची गरज आहे. तिथं दोन्हीची गरज आहे महाराज. आता तीच जर अंतःकरण आत शिरली, मग त्याच घटाच्या खाली जर दिवा असला तेवढी दंडाची गरज आहे, दुसऱ्या दीपाची गरज नाही. हे बाहेरलं उदाहरण झालं महाराज. अंतःकरणवरती जर अंतर्मुख झाली महाराज तर महाराज वृत्ती आवरण निवृत्त करते महाराज. आत्मा तो स्वयंप्रकाश आहे महाराज. हो हो, पाठीमागणं आपल्याला झालेली अशी तयारी महाराज. तत्वमसी महावाक्य तेच तू आहेस, ते शब्द चट करणे तिथं कार्य केल्याशिवाय राहत नाही महाराज. पाठीमध्ये संस्कार असतात महाराज, म्हणून त्याला उपलक्षण दिले महाराज. आता ते दुसरीकडे विचाराकडे जात नाही, एकदा घर कळालेलं असते महाराज. आता ते अंतःकरण लागलीच धारणा धरतं महाराज. कारण का त्याच्या ठिकाणी महाराज चिदाभासाच्या ठिकाणी साक्षी रूपानं जो असतो तो स्वयंप्रकाश असतो महाराज. तिथं दुसऱ्या प्रकाशाची काय गरज नाही. मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्माची माझी वृत्ती होते महाराज त्या काळात. पण त्याच्यासाठी महाराज बुद्धिनिशी आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपणापण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण गाठले. त्या निष्ठेतनं बाजूला येतात ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण. किती रात्रंदिवस महाराज परायण राहायला पाहिजे. आम्ही पारायण करतो पण परायण राहत नाही. 7 दिवस यायचं, येताना आनंदानं यायचं महाराज. आज काय बेत आहे, उद्या काय बेत आहे ते ठरवूनच घेतलेलं असते त्यांनी महाराज. कारण का त्यांना माहीत आहे यांची सेवा केली की यांच्यातला निम्मा आम्ही घेऊन जातो. सरताना आम्ही ती फडकीच उंडळून घेऊन जातोय महाराज. आमची एवढी पारायण होऊन आपण काय इकडे येणार महाराज. कधीतरी प्रश्न आपल्याला उठलाय का बाबा मी कोण आहे, मी का आलोय महाराज, परमार्थ का करायला पाहिजे महाराज, का करायचं. कधीतरी दादा आपल्याला शंका उत्पन्न व्हावी का नाही, होत नाही. त्याचं कारण काय महाराज, तर आपण ज्या हेतूतनं संतांनी केलंय त्या हेतूतनं करत नाही महाराज. संतांनी जो हेतू सांगितला आहे तो केवळ महाराज तुम्ही त्या स्वरूपापात्र पोचा. कारण का त्या स्वरूपापासून बाजूला आलो, मिठाचा खडा समुद्रातनं आला बाहेर म्हणूनच तो फजितीला पावला. मीठ काय वेगळं नाही महाराज, मीठ हे समुद्र स्वरूपच आहे. पण ते बाहेर आलं ना, बाहेर आलं म्हणून महाराज खाडीत गेलं, खाडीतनं गाढवावर गेलं, गाढवातनं महाराज दुकानात गेलं, दुकानातनं मग उकळत्या पाण्यात भाजीत गेलं, वरवंट्यावर. तशी फजिती आपली झाली आहे ना, स्वरूपातनं बाजूला आलो. आपली जर फजिती सुटायची असेल तर आपल्याला स्वरूपाची ओळख करून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि ती जर व्हायची असेल तर अशा संतांची आज आपल्याला गरज आहे. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजैसे महाराज. बुद्धिनिशी आत्मज्ञान ब्रह्मरूपी भाव आपणापण
ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. कधीही वेळ वाया घालवत नाही महाराज. कारण का प्रत्येक क्षण आपल्या काळाकडे जातो महाराज. आयुष्य जात आहे पहा, मगाचं आता आहे आयुष्य आपलं. काय गेलं तर आपल्याला मिळेल हो. बर, कधी जाणार आपण? काय आपल्या हातात पत्र हे नाही. उद्यापासून ज्ञानेश्वरीला वाचायला मी सुरुवात करतो. अरे उद्याचा दिवस कधी उजडल तुला? तुझ्या हातात आहे काय महाराज? क्षणभंगुर नाही वरवसा, अरे सावध तोडा मायाच्या. काय नचले मग गळा पडेल पासा. पुढे हुशार आहेत. परमार्थाला कधीही महाराज वेळ लावू नये आणि गाफील राहू नये. आपल्यासाठी महाराज आपण परमार्थ करायचा म्हणजे रात्रंदिवस चिंतन करणं अत्यंत करू. चिंतने चिंतने तद्रूपत. महाराज सद्गुरूंनी सांगितलेल्या वाक्याला मला आपण धरून ठेवावं. ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी सांगितले तसं आपण प्रवास करत राहावा. सेवा ही करत राहावी महाराज. आणि आत्मचिंतन रात्रंदिवस करत राहावं महाराज. चिंतन जर करत गेलो महाराज तर चैतन्य तुमचं स्वयंसिद्ध आहे महाराज. चैतन्याला कुठं हुडकाय जाऊ नका. मोक्ष तुमचा तुमच्याच हातात आहे महाराज. कारण का आपुला पण बांधविला मुक्त होता परी, बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मुक्तच आहे महाराज. बळण आपण घेतलेलं आहे तेवढं काढून टाकायचं आहे. रागून काय महाराज नळी धरलेलं आहे, सोडली की तो रागूला कुणी बांधला आहे? तसं तुम्हा मला कुणी बायका पोरांनी बांधले वाटते का बांधले? वाटते हेच घालवायचं आहे महाराज. आणि हे करता येतं महाराज. त्याच्यासाठीच मनुष्य जन्म आहे महाराज. मनुष्य जन्म असतानाच हे करता येतं. इतर देहात हे तुम्हाला करता येत नाही. आणि त्याच्यासाठी संतांचा संग अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. संतांच्या संगतीत सद्गुरूच्या संगतीत हे राहून आपल्याला जर कार्य केलं तर आपलं जीवन आज उजळल्याशिवाय राहणार नाही. नाही, ज्या ठिकाणी आपले महात्मे गेलेत ना, नाही त्याने त्या येण्यासाठीच मार्ग दावून दिलेला आहे. आम्ही ज्या ठिकाणी पोचलो ना, या मार्गाने या. आज तिथं तुम्ही, कारण का मुक्कामाला सगळ्यांची वस्तू एकच आहे. वस्तूत काय बदल झालेला नाही. ती कुणासाठी नाही अशी नाही मला. कारण का कुणाचा आत्मा कुठल्या देहात नाही, मला एवढं नाव सांगा. आत्म्याहून जरी एखादं शरीर असलं तर त्याला मोक्ष होणार नाही महाराज. पण आत्म्याविना कुठलीही वस्तू नाही महाराज. पण मनुष्य शरीराचंच हे मात्र करता तैशे येण्याची शरीरी शरीरा येणे सरी किंबहुना यरदारे. चेहरापडे याच्यासाठी बुद्धीला ताण द्यावा. शास्त्रशुद्ध बुद्धी करावी महाराज. आणि शास्त्रानं सांगितले तसं बुद्धीने निश्चय करावा. त्याचं रात्रंदिवस चिंतन करत राहू. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरात्म भावी आपणापण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. अशी जर आपली एक चिंतनाची आपल्याला जर साखळी मिळाली तर सहज आपण तिथं पोचल्याशिवाय राहणार नाही. असं करत राहावे महाराज. करत राहणे आपलं गरजेचं आहे. सर्वांना हे असं घडावं. सर्वांच्या ठिकाणी त्यांनी ही अशी एक आपल्याला ताकद द्यावी. कारण का ते चैतन्य रूपानं आज आहे. जरी ध्यान गेलेलं असले तरी महात्मा चैतन्य ते आहेत म्हणून कार्य चाललेलं आहे. लक्षात ठेवा. हे तुमचं आमचं कार्य नाही, जीवाचं कार्य नाही. ती शक्ती जर नसेल तर हे कार्य चालणार. ज्यार्थी कार्य चाललंय त्यार्थी कोणतरी पाठीमागे शक्ती हे कार्य करते असं तुम्हाला मला मानावं लागतं महाराज. आणि त्यांच्याच ठिकाणी आपण राहून जरी ती निष्ठा ठेवली आपण तर आज ना उद्या ते आपल्याला तिथं पत्र पोचवतील. म्हणून झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला येतो माझ्या विराम. कुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव